झी 24 तास एक पाऊल पुढे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. गणेशाची स्तुती करणारा हा असा रामदासांचा श्लोक. एरवी सेलिब्रिटी आपली स्तुती करण्यात व्यस्त असतात, मात्र सध्या वातावरण असं आहे की प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या बाप्पाची स्तुती करण्यात व्यस्त आहे. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय सेलिब्रिटी गणेशा. गणेश भक्त असलेल्या अभिनेता नाना पाटेकरांकडे गणराज विराजमान झाला, तो थेट 10 दिवसांसाठी. अत्यंत साध्या पद्धतीचं मात्र तरीही आकर्षक असं फुलांचं डेकोरेशन असलेल्या नानाच्या गणपतीचं रूप म्हणजे मनमोहक असंच. पाहूया नानाच्या घरचा गणपती आणि ऐकूया नानाची गणेश भक्ती. दरवर्षीप्रमाणे नाना पाटेकरांच्या घरी सुद्धा यावर्षी गणपतीचं आगमन झालेलं आहे. नाना आता आपल्या बरोबर आहेत. नाना, सगळ्यात पहिले माझी रिपोर्टिंगची सुरुवात होते गणपतीमध्ये. ते सगळे तुमचा गणपती कव्हर करण्यापासून. आपला सगळ्यांचा आहे, हा इथला गणपती काय, तिकडचा गणपती काय, अमुक काय. हल्ली मला असं वाटतं की ते होर्डिंग्स लावतात ना, नवसाला पावणारा गणपती आणि असं, त्याचं मला फार वाईट वाटतं. गणपतीचा असा व्यवसाय करू नये कोणी की नवसाला पावणारा गणपती, मग लोकांनी जाऊन तिथे नवस बोलायचं आणि तिथे काय टाकायचं. गणपती कुठेही हात जोडले म्हणजे कुठेही देवळात न जाता किंवा कुठल्याही दर्शनाला न जाता तरी सुद्धा मला असं वाटतं की तुमच्या अंतःकरणामध्ये असेल जर काही कुठली गोष्ट तिथे पोचते आपोआप. पण मला ते आज मी आत्ता येताना होर्डिंग पाहिलं, नवसाला पावणारा गणपती असं म्हटलं तर मला फार वाईट वाटलं. तुमच्याकडचा गणपती तो फार अगदी साधेपणाने छान, जसा प्रत्येकाच्या घरी असतो तसा सेलिब्रेट केला जातो तो उत्सव. म्हणजे काय उत्सव म्हणजे सणाला सणाचं अधिष्ठान म्हणजे काय, एकमेकाला आपण सगळ्यांनी भेटणं याचा अर्थ सण. नाही तर आपण भेटतच नाही, त्यामुळे तो सण होऊ शकत नाही. रोजच्या रोज तोच आपण 3 माणसं घरामध्ये असतो आणि मग इथे 30 असतो. मग त्या 30 जणांना नंतर मग मजा येते. 10 दिवसामध्ये छान आनंद, भांडणं, एकमेकांच्या कुरापती काढणं, रुसणं, ह्या सगळ्याच आहे. हा मोदक हा फारच म्हणजे, पण एकमेकांच्या कुरापती काढणं, मागे त्यांच्या वाईट बोलणं, असं सगळं करायला मिळतं 10 दिवसामध्ये. त्यामुळे त्याला खरा सण साजरा होतो तो. वेळ काढून नाना, दरवर्षी तुम्ही तुमच्या घरी गणपती आणता. दरवर्षी गणपतीच्या दरम्यान पुढे मागे का होईना तुमची एक फिल्म रिलीज मात्र नक्की असते. यावेळीच आहे, पुढे मागे नसते ग. यावेळीच आहे कमाल धमाल मालामाल. छान झाली फिल्म, सुंदर. खरंच श्रेयसनी फार उत्तम काम केलंय. परेश, ओम आणि हे तर आहेच कसलेले सगळे असरानी, पण फार सुंदर झाली आहे फिल्म. म्हणजे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक वेगळा इंटरव्ह्यू देईन परवा तेरवा, तुम्हाला सगळ्यांनाच बोलवेन. आणि त्याच्या प्रमोशनसाठी मी साधारणपणे मी प्रमोशन सिनेमाचं करत नाही. त्याचं कारण असं आहे, सिनेमा इतका वाईट असतो आणि आपल्याला अगदी जाणीवपूर्वक चांगलं बोलावं लागतं. कारण काय, आपण ते कबूल केलेलं असतं. आपण मी सिनेमा पाहायला मला आवडला म्हणून मी म्हटलं मी ह्याच्याबद्दल बोलेन. कारण मला असं वाटतं की मी प्रमोशनसाठी मला तुम्ही पैसे देत नाही, मला ॲक्टिंगचं. आणि बरं सिनेमा कसा झाला आहे त्याला मी जबाबदार नसतो, दिग्दर्शक असतो. तर त्यामुळे म्हटलं मी सिनेमा वाईट झाल्यानंतर चांगलं बोलणं मला जमणार नाही. पण माझ्या नशिबानं हा सिनेमा छान झाला आहे. त्याचवेळी हा सुद्धा रिलीज होतो आहे, परेशचा दुसरा सिनेमा ओ माय गॉड, अक्षय आणि तथा, तोही छान असेल. मग माझी खात्री आहे हे दोन्ही सिनेमे चालतील खूप. कारण अतिशय निखळ, साधे, सरळ निखळ आहे. अगदी कोणीही 5 वर्षाच्या मुलाला घेऊन गेला तरी तो सिनेमा आवडेल. यावर्षी बाप्पाकडे काय मागणार? काही नाही बाई ग, बाप्पानी न मागता खूप दिलेलं आपल्याला. त्याला त्रास नाही द्यायचा. सारखं लोकांना असे आठाणे मारतात फेकून, आणि हे दे त्याच्या बदल्यात ते दे, म्हणजे व्यवहारच चालू असतो. हे काय चाललंय मला कळत नाही. बाप्पा काही देत नाही, तुम्ही मेहनत करायची असते. बाप्पा पाहत असतो की तुम्ही काय करताय, एवढंच. पण मला असं वाटतं की तुम्ही खरंच जाणीवपूर्वक खूप मेहनत करा आणि खूप यश आहे. आणि यश अपयश हे सगळेच बाय प्रॉडक्ट्स आहेत बरं का. बाकीचं होत राहतं, सगळं छान होईल. छानपैकी आनंद, सुंदर 10 दिवस मजा करा. पुन्हा एकदा तेच की आपल्या आनंदामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ देऊ नका. त्यांना जास्त आनंद झाला तर जास्त बरं होईल. आणि सतर्क राहा, बाजूची परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जरा थोडेसे डोळे उघडे ठेवून, आणि मला माहिती आहे की हल्ली ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. म्हणजे हल्लीच्या ह्याच्यामध्ये पोलीस हे त्यांची संख्या माफक आहे ही लक्षात ठेवा. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा. त्यांच्या परीनं ते जे करतायत, जे करू शकतात ते करतायत.
तरीसुद्धा मी पोलिसांतर्फे मी तुम्हाला अतिशय नम्र विनंती करतो की त्यांना तुम्ही तुमच्यातला जो एक पोलीस आहे तो सतत जागा ठेवा आणि त्यांना मदत करा. खूप आनंदाने छान दिवस जाऊ देत. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुला पण. घरोघरी लगबग आहे ती बाप्पाच्या आगमनाची. कलांचा अधिपती असलेल्या बाप्पाला आपल्या घरी आणायला कलाकार सुद्धा कसे मागे राहतील. आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकाला ब्रेक देत खास बाप्पाची सेवा करण्याचा लोभ त्यांनाही आवरला नाहीये. श्री गणेशाच्या आगमनानं अवघ्या महाराष्ट्रात मंगलमय वातावरण आहे. त्यातच मनोरंजन विश्वात तर मंगल मूर्तीच्या आगमनानं अक्षरशः कळस गाठलाय. कशा प्रकारे या सेलिब्रिटींनी बाप्पांचं वेलकम केलंय पाहूयात. अभिनेता सुबोध भावेच्या घरी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी सुबोधनं त्याच्या आगामी अय्या फिल्मच्या यशासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. त्याचं आगमन झालं की एक प्रसन्न वातावरण, आनंददायी वातावरण सगळ्या घरांमध्ये येतं. आणि मला असं वाटतं की लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना एकत्र जोडणारा असा सण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी त्याची खूप वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सवाची सुरुवात केली की एक त्यानिमित्ताने एक व्यासपीठ सर्व लोकांना विचारांचं आदान प्रदान करायला निर्माण होईल म्हणून त्यांनी सुरुवात केली. हे लोक एकत्र येतील, विचार मांडले जातील, काही कलाकारांना त्याच्यातनं संधी मिळेल. अनेक गोष्टी मुळात समाजातले सगळे जातीभेद नष्ट होऊन सगळ्या जातीपंथाचे लोक या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येईल हा विचार होता. तर अभिनेता स्वप्नील जोशीनं यंदा इको फ्रेंडली गणपती आपल्या घरी आणलाय. छान साड्यांच्या सजावटीच्या मधोमध पंचधातूपासून तयार केलेलं बाप्पाचं सुरेख रूप म्हणजे मनोहारी असंच आहे. तर बाप्पाचं विसर्जन न करता खास उत्तर पूजेनंतर बाप्पा स्वप्नीलच्या घरीच राहणार आहेत. स्वप्नीलची बायको लीनानं लग्नानंतर पहिल्यांदाच बाप्पासमोर छान उखाणाही घेतला. यावर्षी आपण जसं नेहमी जसं असतं तसं आपल्याकडे मखर नसतं, चौरंगावर आपण स्थापना करतो देवाची. यावर्षी वेगळं विचाराल तर यावर्षीपासून आपण मातीची किंवा शाडूची किंवा POPची मूर्ती आणली नाही आहे. आपण एक पंचधातूची मूर्ती बनवलेली आहे आणि आता दरवर्षी याच मूर्तीची स्थापना होईल आणि याच मूर्तीचं विसर्जन होईल. एक सिम्बॉलिक विसर्जन आपण ज्याला म्हणतो. आणि मग म्हणजे हीच मूर्ती दरवर्षी वापरली जाईल. आपण इको फ्रेंडली गणपतीबद्दल बोलतो, ॲज सेलिब्रिटीज आम्ही त्याचा प्रचार करतो. मला असं वाटलं की लाईक चॅरिटी बिगिन्स ॲट होम, ॲडवाईस ऑल्सो शुड बिगिन ॲट होम. तर सुरुवात आपण करू म्हणून यावर्षीपासून पंचधातूची ही मूर्ती त्यांची स्थापना आपण केलेली आहे. गणरायांच्या आगमनाने मन गेले हरपूर. च्याकडे तर चक्क तांदळाच्या गणपतीची 150 वर्षांची परंपरा आहे. खास पाठारे प्रभू स्टाईलनं या बाप्पाचं आगमन त्यांच्याकडे झालंय. तर 150 वर्षांपूर्वीच इको फ्रेंडली गणपतीचं महत्त्व ओळखून ही परंपरा चालू केली असावी असं स्मिता जयकर यांचं म्हणणं आहे. जवळजवळ 150 वर्षापासून जी चालू आहे जयकर फॅमिलीमध्ये. आणि आमचा हा गणपती असाच असतो, मूर्ती नसते. आता अलीकडे हे इको फ्रेंडली आणि हे सगळं सुरू झाले, पण कदाचित त्यावेळेसच्या त्या लोकांना ते इको फ्रेंडली ही माहिती होती. त्यामुळे आमच्याकडे हा तांदूळाचाच गणपती असतो आणि त्याचं पर्टिक्युलर माप असतं. आपलं मापटं असतं ना, ते एक माप आणि एक मूठ तेवढ्याच मापामध्ये तो गणपती बसवायचा असतो. आणि एकदा ते माप टाकलं की मग ते पुसायचं वगैरे नाही, त्याच्यातच तो गणपती तसाच तो अरेंज करायचा असतो. आणि तो 3 डायमेन्शनल गणपती आहे आणि त्याच्यामध्ये 4 हात, उंदीर तेवढ्यामध्येच सगळं समावायचं असतं. सर्वांची आवडती रमा जरी मोठी झाली असली तरी छोट्या रमाकडे म्हणजेच तेजश्री वालावलकरकडेही बाप्पाचं आगमन झालंय. छोट्या दोस्तांच्या उपस्थितीत तिनं बाप्पाची मनोभावे पूजा केली. गणेशोत्सव म्हणजे धमालच असते. काल मी शाळेत गेले होते तर आमचं शाळेत मनच लागत नव्हतं, लक्षच नव्हतं बाई शिकवतायत तिकडे. असं वाटत होतं कधी एकदाचे घरी जातोय आणि दुसऱ्या दिवस येऊन आम्ही गणपती बसवतोय. कारण गणपती म्हणजे खूप मज्जा असते, खूप धमाल असते. आणि गणपती हे बुद्धीचं दैवत आहे ना, म्हणून आपण त्याला बसवतो. तो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचे आदेश भाऊजी म्हणजेच अभिनेता आदेश बांदेकर याच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले. झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा
आमच्याकडे आलेले आहेत. प्रतिष्ठापना झालेली आहे. संपूर्ण घर आता उत्साहामध्ये आहे. प्रत्येकाची लगबग सुरू आहे. आमच्याकडे जेवणाचे 8 ते 9 भाज्या केल्या जातात. आम्ही सगळ्या जावा सासवा अशा मिळून गणपती बाप्पासाठी छान नैवेद्य तयार करतो. गोडाधोडाचं तर असतंच, मोदक तर असतातच, त्याशिवाय बाप्पा खुश पण होणार नाही. आणि मनोभावे त्याची पूजा करतो, त्याची प्रार्थना करतो. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत अशी प्रार्थना करतो. आणखी काही नाही. खरंच झी 24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या घरात खूप आनंद मिळू दे, सुख मिळू दे, समृद्धी मिळू दे आणि प्रत्येकाच्या मनातलं सगळ्या इच्छा पूर्ण बाप्पा कर आणि सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे एवढंच मागणं करतो. तर शूटिंग मधून थोडी उसंत मिळाल्यानं अभिनेता अभिजित खांडकेकरनं देखील आपल्या कुटुंबियांसह गणेशाची आराधना केली आणि स्थापना केली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण नेहमीच सगळीकडे बघत असतो की इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण साजरा करूयात. आमचाही प्रयत्न तसाच असतो. अगदीच पीओपीची मूर्ती आणता येणं टळलं नाही तर ती नक्कीच आम्ही विसर्जित करण्याऐवजी ती दान दरवेळेस करत असतो, जेणेकरून प्रदूषण आपल्याकडून तरी होऊ नये. निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कलशातच टाकलं जावं याची एक काळजी घेतो. सर्वत्र गणरायाच्या आगमनानं आनंदाचं वातावरण असतानाच इतर कलाकारांनीही आपल्या व्यस्त वेळापत्रकाला फुल स्टॉप देत खास बाप्पाची स्थापना केली. 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.